नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. महाजनको भरती 2023-24 यामध्ये टेक्निशियन 3ची भरती आलेली आहे. ITI विविध ट्रेड म्हणजे साधारण 17 ट्रेडसाठी ही भरती निघालेली होती. तर त्यामध्ये वरच्यावर अपडेट्स आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलद्वारे आणि इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलद्वारे ते वरच्यावर आपण देतो आहोत. तर त्या रिलेटेड अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हणजे एक्झाम पॅटर्न आणि जे काही एक्झाम पॅटर्न असते किंवा एक्झाम सिस्टीम असते त्या रिलेटेड त्यांनी जाहिरातीमध्ये कुठल्याच प्रकारचं एक नोटिफिकेशन म्हणा किंवा कुठल्याच प्रकारची सूचना दिलेली नव्हती. परंतु 2019चं जे काही एक्झाम पॅटर्न होतं, जे काही त्यांनी सिलेबस दिलं होतं तेच इथे फॉलो करणार आहे असं एक अंदाजित होतं, एक्सपेक्टेड होतं. आणि त्यानुसार 3 तारखेच्या डेटमध्ये म्हणजे 3 तारखेची त्यांनी डेट दिली आहे, परंतु ते अपडेट त्यांनी ऑनलाईन वेगळं म्हणजे लेट टाकलं. तर त्यानुसार जी महत्त्वाचं अपडेट आहे किंवा एक्झाम पॅटर्न का राहील, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उत्सुकता होती किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या एक शंका होती की ते काय एक्झाम पॅटर्न ठेवतात किंवा एक्झाम कशी घेतात वगैरे. तर त्यानुसार आता एक्झाम पॅटर्न ऑफिशियली महाजनकोच्या साईटवर आलेलं आहे. ते काय दिलेलं आहे त्यांनी अपडेट ते बघू आपण. आधी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 3 जानेवारी 2025चे हे एक सूचनापत्र आहे महाजनको साईटवर, महाजनकोच्या ऑफिशियल साईटवर. ठीक आहे. महानिर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे विषय व गुणांबाबत माहिती. ठीक आहे. ही जी माहिती दिलेली आहे इथे बघा. त्यामध्ये तुमची जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे, जी काही पुढे होणार आहे, अजून वेळ आहे तुम्हाला, साधारण फेब्रुवारी एंडमध्ये किंवा मार्चमध्ये होईल. तर त्यामध्ये हा जो पॅटर्न आहे यानुसार तुमचा पेपर राहणार आहे ऑनलाईन टेस्ट, तसा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बघा, आपण ऑलरेडी याबद्दल माहिती दिलेली आहे. आपले जी व्हिडिओ आपल्याशी कनेक्टेड आहे मागच्या 1-2 वर्षापासून विद्यार्थी, त्यांना पण ऑलरेडी ही माहिती दिलेली आहे की टेक्निशियन 3 महाजनकोमध्ये कुठल्याही प्रकारचा टेक्निकल विषय नसतो, फक्त ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगमध्ये वर्बल आणि नॉन वर्बल. ठीक आहे. त्यामध्ये बघा, पहिला आहे नॉन वर्बल क्वेश्चन्स. त्यामध्ये अमौखिक तर्कशक्ती चाचणी 25 प्रश्न 25 मार्क, मौखिक तर्कशक्ती चाचणी वर्बल क्वेश्चन्स म्हणजे वर्बल रिझनिंग, त्यामध्ये 25 प्रश्न 25 मार्क. आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे आपण ज्याला मॅथ्स म्हणतो किंवा ॲप्टिट्यूड म्हणतो ते 25 प्रश्न 25 मार्क, असं 75 प्रश्न 75 मार्काचा पेपर आहे. 90 मिनिटे हे वेळ दिलेला आहे. 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास. सदरील परीक्षा ही इंग्रजी व मराठी भाषेत घेण्यात येईल. इंग्रजी आणि मराठी 2 लँग्वेजमध्ये हा पेपर होणार आहे. हिंदीमध्ये वगैरे यांनी काही दिलेली नाही इथे. ठीक आहे. टिप महत्त्वाचे त्यांनी टिप दिलेली आहे. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरता 1 गुण, प्रत्येकाला 1 गुण मिळणार आहे बरोबर प्रश्नाला उत्तराला. आणि चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक पद्धती नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, नाही तर तुमचे मार्क्स कमी होतात. ठीक आहे. बाकी यांनी दिलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेदरम्यान CCTV वगैरे सर्चात आहे, अगोदर येणे अपेक्षित आहे वगैरे. संचालक यांची सिग्नेचर आहे. म्हणजे बघा, आपण जे काही तुम्हाला कोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहे किंवा आपण जे काही तुम्हाला कोर्सेस आपल्या ॲपवर, आपला ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी कोर्सेस जॉईन केलेले आहे. तर त्या कोर्सेसमध्ये आपण जे काही तुम्हाला सिलेबस पुढे देतो आहे की त्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता, वर्बल आणि नॉन वर्बल लिझनिंग. ठीक आहे. तर अशा पद्धतीनेच आपण सगळं डिझाईन केलेलं आहे. आणि आपली टेस्ट सिरीजसुद्धा आहे. त्या टेस्ट सिरीजमध्ये विद्यार्थी भरपूर आतापर्यंत जॉईन झालेले आहे. ते सुद्धा आपण त्याचनुसार डिसाईड केलेले आहे. हा जो एक्झाम पॅटर्न आहे यानुसार आपण पूर्ण आपल्या टेस्ट सिरीज डिझाईन केलेला आहे आणि पुढे सुद्धा ते अपलोड होत जातील. ठीक आहे. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ती घेऊ शकता. तुम्ही तयारीमध्ये असालच किंवा तयारी तुम्ही सुरू केली असेल, कारण आपण आपल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं. जे काही याच्या आधी आपण व्हिडिओ घेतले आहे, 2-4 व्हिडिओ आपण भरपूर घेतलेले आहे, त्याबद्दल सांगितलेलंच आहे की 2019चाच पॅटर्न हा फॉलो केला जाणार आहे. त्यानुसार ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग बस एवढाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. टेक्निकलचा अभ्यास करायचा नाही आहे. तुम्ही कुठल्याही ट्रेडचे असा, तुम्ही फिटरचे असा, वेल्डरचे असा, इलेक्ट्रिशियन असा, वायरमन असा, तुम्हाला एकच सिलेबस, एकच एक्झाम पॅटर्न राहणार आहे. टेक्निकल तुम्हाला इथे राहणार नाही. ठीक आहे. तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करा आणि बाकी तुमचं जे काय पुढे आता अपडेट वरच्यावर आपण देतच राहू. आजचं अपडेट तुम्हाला माहितीपूर्वक वाटलं असेल. ऑफिशियल अपडेट तुम्हाला मिळालेलं आहे आता, कारण कसं आहे की पुढे यांनी आणखी काही चेंजेस केले असते तर ते आपल्यासाठी नुकसानदायक ठरलं असतं, परंतु यांनी हाच एक्झाम पॅटर्न फॉलो केला आहे. हे खूप चांगलं झालं. ठीक आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल, बऱ्यापैकी चांगला अपडेट तुम्हाला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांना मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पुढचे अपडेट्स पुढे येणाऱ्या एक्झामपर्यंत आणि रिझल्टपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.